Hello students, we are seeing the arithmetic instruction. In today's lecture we are going to see the arithmetic instructions. Then in that CMP, that is compare instruction. The format कसा आहे बघा, compare, that is CMP destination comma source. मग ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे बाईट और वर्ड फ्रॉम द सोर्स अँड बाईट अँड वर्ड फ्रॉम द डेस्टिनेशन, या दोघांच्यातलं कम्पॅरिझन होणार आहे. मग हे कम्पॅरिझन करत असताना डेस्टिनेशनमधले कंटेंट्स काय काय असू शकतात, तो ॲज इमेज म्हणजे डेस्टिनेशन आपला काय असू शकतो, रजिस्टर डेटा रजिस्टर असू शकतो आहे किंवा मेमरी लोकेशन असू शकते. आणि सोर्स जो आहे तो आपला इमिजिएट डेटा असू शकतो, रजिस्टर असू शकतो किंवा मेमरी लोकेशन असू शकते. आणि जे काही कम्पॅरिझन आहे ना त्या दोघांच्यामधलं, ते कशाने होणार आहे, बाय दी सबस्ट्रॅक्शन, म्हणजे डेस्टिनेशन मायनस सोर्स होणार आहे. आणि जरी सबस्ट्रॅक्शन झालं तरी पण त्याचा रिझल्ट जो आहे तो सोर्सला किंवा डेस्टिनेशनला कुणालाही अफेक्ट करणार नाही. फक्त आपल्याला काय काय होणार आहे, आपले जे काही रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट आपण फ्लॅग रजिस्टरवर इंडिकेट करणार आहे. आणि सोर्स आणि डेस्टिनेशनचे कंटेंट्स ॲज इट इज असणार आहेत, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. लक्षात ते कंपेअर इन्स्ट्रक्शन कंपेअर्स बाईट और वर्ड फ्रॉम द सोर्स with the byte or word from the destination. The source can be immediate data, register or memory location, and destination काय असणार आहे, रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन. पण एवढंच काय, सोर्स आणि रजिस्टर दोघं पण ॲट अ टाईम मेमरी लोकेशन्स नाही पाहिजेत. आणि कंपॅरिझन कशानं होणार आहे, ॲक्च्युली बाय सबस्ट्रॅक्टिंग द सोर्स बाईट फ्रॉम द डेस्टिनेशन बाईट, म्हणजे डेस्टिनेशन मायनस सोर्स असं होणार आहे आणि आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. देन आता बघा, जर आपण कसं वर्क होते ती इन्स्ट्रक्शन बघूया. इफ डेस्टिनेशन इज ग्रेटर दॅन सोर्स, म्हणजे डेस्टिनेशनमध्ये 4 आहे आणि सोर्समध्ये 2 असा कंटेंट आहे असं आपण घेऊया. 4 - 2 रिझल्ट 2 आला. मग इथं कॅरी किंवा बॉरो जनरेट झाला का नाही म्हणून 0 आलं आहे. 0 ॲन्सर आले का नाही म्हणून 0 फ्लॅग पण रिसेट आहे. देन निगेटिव्ह ॲन्सर आले का नाही म्हणून साईन फ्लॅग पण काय रिसेट आहे. जर डेस्टिनेशन लहान असेल सोर्सपेक्षा, म्हणजे आता उलटं रिव्हर्स घ्या, डेस्टिनेशनमध्ये 2 आहे आणि सोर्समध्ये 4 आहे, तर त्यावेळेला काय होणार, डेस्टिनेशन मायनस सोर्स 2 - 4 होणार, म्हणजे रिझल्ट काय येणार, -2 असं रिझल्ट येणार आहे. मग त्यावेळेला बॉरो जनरेट होणार म्हणून बॉरो कॅरी फ्लॅग सेट झाला आहे, 1 झाला आहे. 0 रिझल्ट आला आहे की नाही, त्यामुळं 0 फ्लॅग रिसेट आहे. आणि निगेटिव्ह आन्सर आला आहे ना, त्यामुळं साईन फ्लॅग काय झाला आहे, सेट झाला आहे. देन थर्ड कंडिशन बघा, जर डेस्टिनेशन आणि सोर्स दोन्ही पण इक्वल आहेत, दोन्ही पण इकडं पण 4 आहे इकडं पण 4 आहे डेस्टिनेशन आणि सोर्समध्ये, त्यावेळेला काय होणार आहे, ॲन्सर तुमचं काय होणार आहे, 0 येणार आहे. कॅरी पण जनरेट होणार नाही आणि निगेटिव्ह पण ॲन्सर येणार नाही. त्या केसमध्ये फक्त तुमचा 0 फ्लॅग सेट असणार आहे आणि कॅरी फ्लॅग आणि साईन फ्लॅग जे दोन्ही आहेत ना, ते काय असणार आहेत, तुमचे रिसेट असणार आहेत. आता एक्झाम्पल बघा, कंपेअर AL, 0 FFH, म्हणजे 0 FFH जो हा इमिजिएट डेटा आहे ते कंपेअर होणार आहे विथ द AL कंटेंट्स. देन कंपेअर AX, BX, म्हणजे AXमधले आणि BXमधले कंटेंट्स कंपेअर होणार आहेत. कंपेअर CX, काउंट, म्हणजे कंपेअर CX विथ काउंट. देन नेक्स्ट काय असणार आहे, DAA ही इन्स्ट्रक्शन आहे, दॅट इज डेसिमल ॲडजस्ट ॲक्युमुलेटर. This instruction is used to make sure the result of the adding two packed BCD numbers is adjusted to be a legal BCD number. म्हणजे 2 BCD नंबर्स असतील आणि त्याची ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे तो पण काय पाहिजे, एक व्हॅलिड BCD नंबर पाहिजे. मग तो व्हॅलिड BCD नंबर येण्यासाठी आपण काय करतो आहे, DAA, दॅट इज डेसिमल ॲडजस्ट ॲक्युमुलेटर, ही इन्स्ट्रक्शन यूज करतो आहे. तुम्ही BCDची ॲडिशन कशी करायची हे तुम्हाला माहिती असणार आहे, ते तुम्हाला झालं असणार आहे. आता तेच आपण मी डिटेलमध्ये सांगते बघा तुम्हाला. द रिझल्ट ऑफ ॲडिशन मस्ट बी इन AL फॉर DAA टू वर्क करेक्टली, म्हणजे जे काही तुमचं BCD नंबरची ॲडिशन झालेली असणार आहे त्याचा रिझल्ट कशामध्ये पाहिजे, ALमध्ये पाहिजे, जेणेकरून तुमची DAA इन्स्ट्रक्शन जी आहे ती करेक्टली वर्क होईल. इफ द लोअर निबल इन AL आफ्टर ॲडिशन इज ग्रेटर दॅन 9, तर BCD म्हटल्यावर 0 to 8 असणार आहे. आणि जर 9पेक्षा मोठं आला जर तुमचा हे, तर त्यावेळेला काय होणार आहे, AF सेट होणार आहे तुमचा. देन
डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर काय करणार आहे, तुमच्या रिझल्टमध्ये जे कंटेंट्स आहेत ALमध्ये त्याच्यामध्ये काय करणार आहे, 6 हा नंबर ॲड करणार आहे. इफ द रिझल्ट इन अ अप्पर निबल ऑफ AL इन अ लोअर इज नाव ग्रेटर दॅन 9, म्हणजे जर अप्पर निबल जर असेल तुमचा तर तो पण ग्रेटर दॅन 9 असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, कॅरी फ्लॅग सेट होणार आणि त्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला 60H हे कंटेंट्स काय करायला लागणार आहेत, ॲड करायला लागणार आहेत विथ द हेल्प ऑफ DAA इन्स्ट्रक्शन. पहिल्या लक्षात घ्या, AL आणि AH असे दोन तुमचे रजिस्टर आहेत. मग ALमधला जर कंटेंट्स तुमचा ग्रेटर दॅन 9 येत असेल त्यावेळेला काय होणार आहे, तुमचं AF काय होणार आहे, सेट होणार आहे, म्हणजे इकडे एक कॅरी जनरेट होणार आहे AFला. मग त्यामुळे काय करणार तुम्ही, इकडं 06H हे कंटेंट्स ॲड करणार. DA इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, 06H ॲड करणार. आणि सपोज जर तुमचा AF अप्पर निबलपासून जर कॅरी जनरेट होत असेल, ग्रेटर दॅन 9 असेल तर काय होणार, कॅरी जनरेट होणार. आणि त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार आहे, तिथं 60H हा कंटेंट काय करायला लागणार आहे, ॲड करायला लागणार आहे विथ द हेल्प ऑफ DAA इन्स्ट्रक्शन. त्यामुळे काय काय फ्लॅग्स अफेक्ट होतात बघा, कॅरी फ्लॅग, पॅरिटी, ऑक्झिलरी कॅरी, साईन 0 फ्लॅग अफेक्ट होणार आहेत. ओव्हरफ्लो इज अनडिफाईन, सॉरी ओव्हरफ्लो इज डिफाईन, म्हणजे ओव्हरफ्लोवर पण इफेक्ट होणार आहे. आता इथं बघा कसं की काय, इफ लोअर निबल ऑफ AL इज ग्रेटर दॅन 9, म्हणजे जर लोअर निबल AL जर 9पेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे, तुमचा AF सेट होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, ALमध्ये 6 ॲड करणार आहे आणि तो रिझल्ट तुमचा परत ALमध्ये स्टोअर होणार आहे. जर हायर निबल जर ग्रेटर दॅन 9 असेल ॲक्युम्युलेटरचा त्यावेळेला काय होणार, कॅरी फ्लॅग काय असणार आहे, तुमचा सेट असणार आहे आणि त्यामुळं काय करायला लागणार आहे, तुम्हाला ALमध्ये 60H हा कंटेंट ॲड करायला लागणार आणि तुमचे रिझल्ट जे काय असणार आहेत ते ALमध्ये येणार, जेणेकरून तुमचा तो ॲन्सर जे आहे ते व्हॅलिड BCD नंबर असेल. आणि जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, म्हणजे लोअर निबल पण आणि हायर निबल पण दोन्ही पण ग्रेटर दॅन 9 असतील तर त्याला काय करायला लागणार, आपल्याला दोन्हीमध्ये पण 6 असं काय करायला लागणार, ॲड करायला लागणार आणि जो काय रिझल्ट असेल तो ALमध्ये स्टोअर करणार आहे आपण. लक्ष देते. देन नेक्स्ट बघा, आपण एक्झाम्पल बघूया. AL इज इक्वल्स टू किती, 59 आणि BL किती आहे, 35 आहे आणि दोघंजण आपण काही केले, ॲड केले. ॲड केल्यानंतर काय होते, 8EH हा आपल्याला रिझल्ट मिळाला. मग लोअर निबल ग्रेटर दॅन 9 आहे ना, मग त्यामुळं काय ॲड करायला लागणार, याच्यात 06H ॲड करायला लागणार आणि 06H 8Eमध्ये ॲड केल्यानंतर 94 असं तुम्हाला रिझल्ट मिळाला आणि तो काय असणार आहे, व्हॅलिड BCD नंबर. लक्ष देते. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा, AL इक्वल्स टू 88 BCD आणि BLमध्ये किती आहे, 49 BCD असा नंबर आहे. मग जर दोन्ही आपण ॲड केलो 88 आणि 49 त्याला आपल्याला काय मिळणार, D1H असा रिझल्ट मिळणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे, AF तुमचा सेट होणार आहे आणि तुम्हाला काय करायला लागणार, 06 to AL ॲड करायला लागणार आणि हा अप्पर निबलसुद्धा काय होणार आहे, ग्रेटर दॅन 9 होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार, 60 to AL पण ॲड करायला लागणार आणि फायनली तुम्हाला रिझल्ट काय मिळणार, 37 BCD विथ कॅरी फ्लॅग सेट. हे तुम्ही BCD ॲडिशन करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. देन डेसिमल ॲडजस्ट आफ्टर सबस्ट्रॅक्शन. तिथं काय होतं, ॲडिशन नंतर होतं, तर इथं सबस्ट्रॅक्शन नंतर आहे. मग दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू आफ्टर सबस्ट्रॅक्टिंग वन पॅक्ड BCD नंबर फ्रॉम अनादर पॅक्ड BCD नंबर टू मेक शुअर द रिझल्ट इज करेक्ट पॅक्ड BCD. म्हणजे एक BCD नंबरमधून दुसरा BCD नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जो काय रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट तुमचा BCD करेक्ट BCD नंबर पाहिजे, ह्यासाठी आपण काय करतो, DAS इन्स्ट्रक्शन यूज करतो आहे. द रिझल्ट ऑफ द सबस्ट्रॅक्शन मस्ट बी इन AL फॉर DAS टू वर्क करेक्टली. इफ द लोअर निबल इन AL आफ्टर सबस्ट्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 9, म्हणजे जर लोअर निबल ॲक्युम्युलेटरचा जर ग्रेटर दॅन 9 असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, AF सेट होणार आहे आणि DAS इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, 06H सबस्ट्रॅक्ट करणार आहे फ्रॉम द लोअर निब्बल. आणि तसंच सिमिलरली जर आपला अप्पर निब्बल ग्रेटर दॅन 9 असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, आपला कॅरी फ्लॅग सेट होणार आहे
आणि DAS इन्स्ट्रक्शन काय करणार आहे 60H काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट करणार आहे. आणि त्यामुळे आता इथं बघा काय काय फ्लॅग्स अफेक्ट होतात. CF, PF, AEF, SF, ZF हे फ्लॅग्स अफेक्ट होणार आहेत आणि ओव्हरफ्लो तेवढा काय असणार आहे अनडिफाईंड असणार आहे. देन आता इथं बघा आपलं लोअर निबल ग्रेटर दॅन 9 असेल तर त्याला काय करणार आपण 06H हा सबस्ट्रॅक्ट करणार आहे फ्रॉम द AL. देन हायर निब्बल आपलं ग्रेटर दॅन 9 असेल आणि कॅरी फ्लॅग जर सेट असेल तर त्याला काय करणार आपण 60 मायनस करणार आहे फ्रॉम द AL. आणि जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील म्हणजे अप्पर निबल आणि लोअर निबल दोघं पण ग्रेटर दॅन 9 असतील तर त्यावेळेला काय करणार आहे आपण ALमधून 66 मायनस करणार आहे जेणेकरून आपल्याला करेक्ट आन्सर BCD आन्सर मिळेल. आता इथं बघा लेट AL इक्वल टू 86 म्हणजे 86 आपण एक नंबर घेतला आणि BHमध्ये काय घेतला आपण 57 घेतला. जर ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन जर आपण केली तर आन्सर काय मिळणार आहे आपल्याला 2FH असं मिळणार आहे. आणि जे काय आपलं ग्रेटर दॅन 9 आहे त्यामुळं आपल्याला 06 मायनस करायला लागणार फ्रॉम द AL आणि फायनली रिझल्ट काय मिळणार आहे आपल्याला 29 BCD हा करेक्ट BCD नंबर मिळणार आहे. ते नेक्स्ट जर तुम्ही घेतला AL इक्वल्स टू 49 BCD अँड BH इक्वल टू 72 BCD. दोन BCD नंबर्स घेतला त्यांची सबस्ट्रॅक्शन परफॉर्म केला मग तुम्हाला D7H असं मिळालं. मग तुमचं अप्पर निब्बल काय आहे ग्रेटर दॅन 9 आहे आणि त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे 60 सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे फ्रॉम द AL. मग आपल्याला करेक्ट आन्सर मिळणार आहे दॅट इज AL इक्वल टू 77 BCD आणि कॅरी फ्लॅग सेट होणार आहे. लक्षात येते DAS म्हणजे काय झालं ते. देन आज आपण काय काय बघितलं बघा कंपेअर सोर्स आणि डेस्टिनेशन कंपेअर करणार डेस्टिनेशन मायनस सोर्स होते आणि त्याच्यावर फ्लॅग्स अफेक्ट होणार आहेत कॅरी फ्लॅग झिरो फ्लॅग आणि सेंड फ्लॅग. DAA म्हणजे काय डेसिमल ॲडजस्ट ॲक्युमुलेटर 2 BCD नंबर ॲड करणार आहे आणि फायनलचा जो नंबर येणार आहे रिझल्टंट नंबर तो पण करेक्ट BCD पाहिजे. ह्याच्यासाठी आपण चेक करणार आहे की लोअर निबल आणि अप्पर निबल ग्रेटर दॅन 9 आहेत का आणि असले तर त्यामध्ये 6 ॲड करणार आहे. आणि इथं काय DASमध्ये सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करणार आहे 2 BCD नंबरची आणि जर रिझल्ट ग्रेटर दॅन 9 येत असेल तर त्यावेळेला आपण काय करतो त्यामधून 6 मायनस करतो जेणेकरून आपल्याला करेक्ट BCD आन्सर मिळेल. देन today we will stop here and next instruction we will see in the next lecture.